मी सागर देसाई, शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्र, वारणानगर. आज एक रोजच्या प्रमाणे एक नवीन व्हिडिओ आपल्याला बनवायचा आहे. आज आमच्या ह्या शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आपल्या सर्वांचे मित्र ॲडव्होकेट उषा बल्ला यांची प्रॅक्टिस मला वाटते जयसिंगपूरमध्ये आहे. ते व्यसनाच्या आजारामध्ये ते गुरफटले होते. त्यातून बाहेर पडण्यासाठी स्वतः ते आमच्या इथे येऊन ॲडमिट झाले होते. आपण थोडक्यात सरांच्याकडून जाणून घेऊया की कशा पद्धतीने त्यांची परिस्थिती व्यसनाधीन असताना होती आणि आज व्यसनमुक्त झाल्यानंतर त्यांना कसं वाटतं, आमच्या केंद्रामध्ये आल्यानंतर त्यांना काय वाटतं आणि आमच्या संस्थेबद्दल त्यांना काय वाटतं, थोडक्यात जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. मी विशाल बल्लाळ, ॲडव्होकेट विशाल बल्लाळ, जयसिंगपूरमध्ये प्रॅक्टिस करतो. गेले 4-5 वर्ष मी व्यसनाच्या भरपूर अधीन गेलो होतो आणि व्यसनाधीनतेमुळे बरंचसं नुकसान तर भरपूर झालं, जे प्रत्येक व्यसनाधीन व्यक्तीचं नुकसान होते. शारीरिक, आर्थिक, मानसिक, सामाजिक अशा सगळ्या व्यसनाला मी सामोरं गेलो. पण फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आईनं माझ्या शिवशंभू व्यसन केंद्राची यूट्यूब ह्याच्यावरून गुगलवरून सर्च करून माहिती घेतली आणि त्यानंतर 15 दिवस माझं आणि आईचं बोलणं चालू होतं. पण कामामुळे मी 15 दिवस येण्यास थोडा विलंब केला. पण त्यानंतर विकास पाटील सर जे माझ्या तालुक्यातले, शिरोळ तालुक्यातले विस्तार अधिकारी आहेत, त्यांनी संध्याकाळी येऊन मला चर्चा केली, माझ्यासोबत आले आणि मी स्वतःहूनच इथे येऊन ॲडमिट झालो. गेले जवळपास 65 दिवस मी उपचार घेतले जायचं आणि आता इतका कॉन्फिडन्स झाला की मी पूर्वी असं वाटत होतं की मी व्यसनाशिवाय राहू शकत नाही, पण आता एवढा कॉन्फिडन्स आलाय की मी व्यसनाशिवाय राहून माझी सगळी कामं करू शकतो. आणि या कामी मला सागर सर आणि दुसरे एक आमचे सर सुजित सर आणि मॅडम, मला असं नाव मॅडमांचं माहिती, मॅडमांनी भरपूर सहकार्य केलं आणि सरांचे एकूण भरपूर, म्हणजे मी गेले 1 महिना ऐकतोय सरांच्या ह्याच्यातून आणि फार मोठा इव्हेंट इथं 25 तारखेला झाला, जे की इथंच मालेगावामध्ये भारतातील सर्वात मोठं व्यसनमुक्ती केंद्र करण्याचा फार मोठा प्रोजेक्ट सर आता राबवण्याच्या पहिल्या स्टेपवर आहेतच आता. आणि ह्या प्रोजेक्टसाठी जी काही समाजातून ज्या मदत हवी आहे किंवा कायदेशीर मदत हवी आहे त्यासाठी तर मी मदत सरांना करीनच. आणि सरांना बरेचसे मी त्या संदर्भात आयडियाज दिले की त्या पद्धतीनं आपण सोबत मिळून काम करायचं आहे समाजातील व्यसनधीनतेबद्दल. तर त्यासाठी मी सरांना सर्वोत्तम मदत करणार ही ग्वाही सरांना मिळते. तुम्ही व्यसनामध्ये गुरफटले होता, तर तुम्हाला कसं वाटत होतं किंवा त्यावेळेचं आयुष्य कसं होतं, तर आल्यानंतर तुम्हाला काय वाटत होतं आमच्याबद्दल आणि घरच्यांच्याबद्दल? प्रामाणिकपणे सांगा. इथं म्हणजे असं सरांबद्दल असं कुठलाही राग वगैरे तर काय नव्हताच. घरच्यांबद्दल थोडा राग येत होता की मला कुठं टाकलं येते असं, म्हणजे एकदम बंदिस्त वातावरणात असं असा राग वाटतं. पण आता वाटते की नाही, कारण व्यसन सोडताना एका दिवसात टप्प्याटप्प्यानं सोडणे ही पायरी असते हे माहीत होतं आणि इतके दिवस कंटिन्युअसली व्यसन सोडल्यामुळे ते कॉन्फिडन्स की मला बंदिस्त करून ठेवलं ही चांगलीच गोष्ट झाली. तर तुम्ही त्याला आला तेव्हा तुम्हाला शारीरिक वेदीचे होते का? शारीरिक वैद्य मला म्हणजे विकनेस वगैरे या गोष्टी तर जाणवतच होत्या आणि व्यसन केल्यानंतर बाबा स्ट्रॉंग आहे असं जाणवत. पण आता भले जरी शरीराचं कमी झालं, वजन 6 किलो उतरलंय असं जरी झालं असलं तरी सुद्धा मी 2 दिवस अन्ना वाचून राहू शकते, व्यसना वाचून राहू शकते, इतकं कॉन्फिडन्स आहे. इथं आल्यानंतर तुमच्यावर उपचार व्यवस्थित झाला, वागणूक व्यवस्थित मिळाली का, जेवण व्यवस्थित असते का? आता तुम्ही कायद्याचे रक्षक आहात म्हणा किंवा कायद्याचे तुम्ही वकील आहात, तर इथं ज्या आज गोष्टी चालतात त्याबद्दल तुमचं काय मत आहे? बाबा समाजात कुठल्या कुठल्या पद्धतीने लोक येतात, त्यांना हँडल करण्याची पद्धत की आम्हाला कशा पद्धतीनं गव्हर्नमेंट आम्हाला काही सहकार्य करायला पाहिजे, इतर लोकांनी काही सहकार्य करायला पाहिजे? व्यसनाधीनतेमुळे त्यांची मानसिक स्थिती तर पूर्ण बिघडलीच असते आणि त्या दृष्टीने त्यांना जे काही मानसिक स्थिती त्यांची चांगली करण्यासाठी जे काही करायला पाहिजे हे म्हणजे त्याची ऑथॉरिटी तुम्हाला मिळायलाच पाहिजे. म्हणजे हे थोडक्यात आता तुम्ही त्यातून बाहेर पडला, पण व्यसनी लोक म्हणजे समाजानं पूर्णपणे नाकारले आणि समाजाने नाकारलेल्या लोकांना इथं आपण त्यातून बाहेर काढायचं, म्हणजे ही चॅलेंजिंग केस तुम्ही बघितलेले. मीच मत व्यक्त केले आपल्या वाढदिवसाच्या. समाजात लोक सामाजिक काम भरपूर करत असतात, महिला सक्षमीकरणाचं काम करत असतात किंवा बालकांच्या संगोपनाचं काम करत असतात, निराधार महिलांसाठी काम करत असतात. पण व्यसनाधीन लोकांना व्यसनातून बाहेर काढण्याचं हे फार मोठे चॅलेंजिंग काम समाजात आहे की इतके म्हणजे मानसिकदृष्ट्या पूर्ण संपलेले लोक इथे येत असतात आणि म्हणजे ते कुठल्याही थराला उतरू शकतात. बरोबर. अशा लोकांवर ट्रीटमेंट करणं हे इतर सामाजिक कामापेक्षा तर चॅलेंजिंग आहे. आणि काही वेळेला काही फॅमिलीचं कसं असतं की बाबा फॅमिली पण कारणीभूत असतात, आम्हाला समजून घेत नाही, कारण आम्हाला कोणाचा सपोर्ट नाही. तसं बघायला गेलं तर
घरच्यांचा सपोर्ट तात्पुरता असतो, त्यांच्या गव्हर्नमेंटचा कुठला सपोर्ट नाही, हो. पोलीस प्रशासन कुठला सपोर्ट करत नाही. आज एखाद्या व्यक्तीने काय चुकीचा शब्द वापरला किंवा चुकीची तक्रार केली की घरचे लोक ते उठून बसतात. त्याला गव्हर्नमेंटनं सहकार्य करायला पाहिजे. त्यासाठी काय तर आम्हाला वेगळं प्रोटेक्शन हवं आहे असं तर आम्हाला जमावं लागतं. लक्षात आलं. हा, तुमच्या माध्यमातून थोडंसं लोकांना सांगणं मी काल बोललो त्या पद्धतीने सर, आपण प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी बाबा तालुका बार असोसिएशन जे असते वकिलांचं, त्या ठिकाणी आपण प्रत्येक बार असोसिएशनला भेट देऊ की आम्ही असा असा सामाजिक उपक्रम तर राबवतोय, सध्या तरी राबवतोय आणि याच्या पुढचा मोठा उपक्रम राबवण्याचा आमचा मोठा माणूस आहे. त्या दृष्टीने आम्ही जागा घेतलेली आहे आणि चालू आहे. तर आम्हाला वकिलांकडून सहकार्य मिळावं असं एक आव्हान आपण सगळ्यात कमीत कमी कोल्हापूर जिल्ह्याच्या वकिलांना करू शकतो. तर तुम्ही आज पूर्णपणे व्यसनमुक्त झाला आणि आमच्या केंद्राबद्दल तुम्हाला काय वाटतं? आतापर्यंत म्हणजे कुठल्या केंद्रामध्ये तर कुठला मी औषध उपचार घेतला होता किंवा केंद्रामध्ये तर कुठल्या भरती झाला नव्हतो, पण बऱ्याचशा केंद्राबद्दल ऐक्यू माहिती तर आहे की तिथून काही पेशंटला बेनिफिट झालेलं नाही, की 2-4 महिने गेल्यानंतर पेशंट आहे तसा की तो पूर्णपणे रिकवर नाही वगैरे अशा पद्धतीच्या म्हणजे पेशंट राहून माझे मित्र आहेत असे बरेचसे. एक चांगला वकील आहे आमचा, गुरु महिन्यानं मला जी सांगितली होती, फार मोठा चांगला वकील आहे. त्याला कसं हँडल करायचं आणि अतिशय हुशार वकील आहे सर. ते मला वाटते 2005 ला जज म्हणून त्याची नियुक्ती झाली होती आणि साताऱ्याला प्रोबेशन पिरियड चालू होता त्याचा. आणि प्रोबेशन पिरियड मध्ये त्यानं तिथं दारू पिऊन इतर जज होणारे जे मुलं आहेत त्यांच्यावरून मारहाण केली होती. जर 2005 ला जज म्हणून नियुक्त झाला असता तर आज कमीत कमी सेशन कोर्ट म्हणून त्याची नियुक्ती झाली असती. एवढ्या मोठ्या याच्या दारूच्या याच्यामुळे ते नुकसान झालं. नुकसान झालं हे तुमचं पुढचं उदाहरण आहे. होय. तर अशा माध्यमातून तुम्हाला काय वाटलं? आता तुम्ही काल पण मला बोला की बाबा इतर केंद्रामध्ये किंवा अशा ठिकाणी मी ऐकलेलं आहे की बाकी कुठलं मेडिटेशन नाही, काही नाही, गोष्ट नाही, कुठल्या गोष्टी. इथलं एकंदरीत दिनक्रम कसा आहे? सकाळी म्हणजे 6चं काय हे आहे तर आम्ही 5 ला जागे होतो. म्हणजे याची किंमत तुम्हाला कळाली. अशा माध्यमातून आमचे हे भारतात एक नंबर ते कालच पाहिजे की तुमच्यासाठी पूर्ण सहकार्य तर करणार आहे. तुमचं सहकार्य पाहिजे. सरांचं म्हणणं, सर आपल्याला सहाय्यक निबंधक म्हणून राहिलेले आपण तालुक्याला. तर थोडक्यात सर तुमचं म्हणणं सांगा, काय तुम्हाला काय वाटलं, आता काय वाटतं तुम्हाला थोडक्यात बोला. कॉम्पिटेटिव्ह डिपार्टमेंट महाराष्ट्रात हां त्यामध्ये मी असिस्टंट रजिस्ट्रार म्हणून 15 वर्ष रत्नागिरी, आटपाडी, पन्हाळा आणि पन्हाळ्यावरूनच रिटायर झालो. तर त्या दृष्टीनं अशी ही केंद्र ही खरं म्हणजे अत्यावश्यक आहे. सध्या या व्यसनाच्या आधी बरेच लहान मुलं, मध्यमीची तरुण वगैरे सगळे उलटून चाललेले आहेत. त्याच्या विशेषची तहसीलदार म्हणून ऑर्डर आली. आपण मराठ्यांच्या मेसेजची तहसीलदार म्हणून ऑर्डर आली होती आणि तशी तहसीलदार पण तिची ऑर्डर फाडून टाकली. स्वतः जजच्या पाणी पाडवलं. त्यांची पण तुम्ही स्वतः अनुभवलेले. परिणाम होत असतात. या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी किंवा या उपाय करण्यासाठी साहेबांची असे केंद्र काढलेले आणि त्याबद्दल त्यांना द्यावं तितकं धन्यवाद थोडेसं. तर हा व्हिडिओ आम्ही आमच्या संस्थेच्या वेबसाईटवरती युट्यूबवरती अपलोड करतो तुमच्या परवानगीने. त्याचं कारण असं की अजून समाजात असे त्रस्त असणाऱ्या लोकांना त्याचा उपयोग होईल, त्यांना प्रेरणा मिळेल आणि एखाद्या व्हिडिओमध्ये एखाद्याचं आयुष्य सुधारण्यास मदत झाली, हा पत्ता मिळाला तर फार मोठं पुण्याचं काम आहे ते. तर आम्ही आपल्या सर्वांना सुद्धा आवाहन करतो, आपली सामाजिक बांधिलकी म्हणून आपण आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या समाजामध्ये, इतर कुठल्या समाजामध्ये अशी कोण लोक असतील तर आमच्या ह्या शिवशंभू व्यसनमुक्ती केंद्राचा पत्ता जरूर आपण द्यावा. त्याबद्दल मी परत सर्वांचे धन्यवाद.